आपल्या काही सदस्यांनी या ठिकाणी मांडला। मी या संदर्भातली काही वस्तुस्थिती पहिले आपल्या पुढे मांडतो। दिनांक 28/1/2026 रोजी मौजे गोजूबावी तालुका बारामती जिल्हा पुणे येथील बारामती विमानतळ येथे धावपट्टी लगत मिसेस VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड संचालित लिअरजेट एअरक्राफ्ट या विमानाचा अपघात झाला व या दुर्दैवी घटनेत राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला। या संदर्भात केंद्र सरकारने जी काही SOP आहे त्याप्रमाणे त्यांची कारवाई सुरू केली आणि त्याची चौकशी सुरू केली। राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे आपण देखील चौकशी दिली। राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांना 28/1/2026 च्या पोलीस महासंचालकांच्या पत्रान्वये ही चौकशी देण्यात आली आणि CID याचा तपास हा SP दर्जाच्या अधिकाऱ्याला तपासी अधिकारी केलाय आणि त्याच्या माध्यमातून हा तपास चाललेला आहे। आता त्यातली जी काही आतापर्यंतची निरीक्षण आहेत, अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासाकरता भाडेतत्वावर हवाई वाहनांचा म्हणजे हेलिकॉप्टर आणि विमान पुरवठा करण्यासाठी शासनाने साई एव्हिएशन व एरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड या 2 एजन्सीज नियुक्त केल्या आहेत। दिनांक 27/1/2026 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा मुंबई ते बारामती हा दौरा निश्चित झाला। या दौऱ्याची माहिती अजितदादा पवार यांचे खासगी सचिवांकडून एरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रतिनिधींना देण्यात आली। त्यानंतर दिनांक 28/1/2026 रोजीच्या श्री अजितदादा पवार यांच्या मुंबई ते बारामती दौऱ्यासाठी एरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीकडून 20:45 VSR कंपनीचे विमान बुक करण्याबाबत कारवाई करण्यात आली। अजितदादा पवार यांच्या दिनांक 28/1/2026 रोजीच्या मुंबई ते बारामती दौऱ्यासंदर्भात दिनांक 27/1/2026 रोजी सायंकाळी 19:15 विमान बुक करण्याबाबत कळवले व 20:45 सदरचे विमान बुक झाले। पायलट को पायलट यांची ब्रेथ एनालायझर टेस्ट, पायलट सुमित कपूर यांची ब्रेथ एनालायझर टेस्ट दिनांक 28/1/2026 रोजी सकाळी 7:09 व को पायलट शांभवी पाठक यांची ब्रेथ एनालायझर टेस्ट सकाळी 7:13 विमानाच्या उड्डाणापूर्वी करण्यात आली आहे। त्या टेस्टमध्ये अल्कोहोलचा अंश नाही, ती टेस्ट निरंक आली आहे। दिनांक 28/1/2026 रोजी श्री अजितदादा पवार हे देवगिरी निवासस्थानावरून निघून मुंबई विमानतळावर सकाळी 7:52 पोहोचले। श्री अजितदादा पवार त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक विमानामध्ये बसल्यानंतर विमान सकाळी 8:12 मुंबई विमानतळावरून बारामतीसाठी या विमानाचे उड्डाण झाले। मुंबई विमानतळ परिसर तसेच बारामती परिसरातील CCTV फुटेज प्राप्त करण्यात आले आहे। मुंबई विमानतळ परिसरातील CCTV फुटेजमध्ये श्री अजितदादा पवार हे विमानतळावर आल्याचे व विमानात बसल्याचे दिसते, परंतु सदर विमान बारामती विमानतळावर लँड होण्यापूर्वीच दुर्घटनाग्रस्त झाले। सदर प्रकरणी पोस्टमार्टम रिपोर्ट प्राप्त झाला असून दुर्घटनाग्रस्त विमानातील तत्कालीन उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री अजितदादा पवार व इतर 4 यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण डेथ ड्यू टू मल्टिपल इंजुरीज असोसिएटेड विथ बर्न इंजुरीज असे देण्यात आलेले आहे, जे अननॅचरल या संज्ञेत येते। दुर्घटनाग्रस्त विमानातील मृत्यू पावलेल्या
सर्व 5 जणांचे डीएनए तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. ते त्यांचे नातेवाईकांचे डीएनए सोबत जुळले आहे. पायलट व को पायलट यांचा व्हिसेरा व रक्त तपासणी अंती अल्कोहोल अथवा अंमली पदार्थांचे सेवन केले असल्याचे निष्पन्न होत नाही. दुर्घटनाग्रस्त विमानातील मृत्यू पावलेल्या सर्व 5 जणांचा व्हिसेरा व ब्लड तपासणी करण्यात आली. त्या रिपोर्टमध्ये विषाचा अंश आढळून आलेला नाही. विमानामध्ये स्फोटक पदार्थांचा अंश नसल्याबाबत राखेच्या तपासणीमध्ये न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्याकडून अहवाल प्राप्त झाला आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अजितदादा यांच्याशी संबंधित पीए, सुरक्षा अधिकारी, बंदोबस्त अधिकारी, बीएसआर कंपनीचे संचालक व्ही के सिंग व रोहित सिंग यांच्याकडे चौकशी करण्यात आली. सदर विमानातून इंधनाचे वेगळे कॅन वाहून नेल्याबाबत कुठलाही पुरावा आढळून आलेला नाही. पायलटची नेमणूक दिनांक 27/1/26 रोजी 21:11 स्लॉट्स अलॉटमेंटसाठी तात्पुरत्या स्वरूपात विमानाचे क्रू डिटेल्स मध्ये पायलट म्हणून कॅप्टन साहिल मदान आणि कॅप्टन यश यांच्या नावाचा मेल बारामती एअरपोर्ट डायरेक्टर यांना करण्यात आला होता. अशा प्रकारे स्लॉट अलॉटमेंटसाठी तात्पुरते नावं देऊन स्लॉट निश्चित करण्याची पद्धत आहे. त्यानंतर पायलट व को पायलटची नेमणूक करण्यात येते असे बीएसआर कंपनीकडून सांगण्यात आले. बीएसआर कंपनीचे ऑपरेशन्स टीमने शेड्यूल रोस्टरमध्ये या दौऱ्यासाठी कॅप्टन राहुल ओबेराय व दिलीप सिंग यांना पायलट म्हणून 22:42 नेमले. परंतु पायलट राहुल ओबेराय यांनी त्यांचे पोट खराब असल्याने त्यांना सकाळचे फ्लाईटऐवजी संध्याकाळचे लातूर जाणाऱ्या फ्लाईटवर ड्युटी देण्यात यावी असे सांगितल्याने लगेच त्यांच्या ऐवजी कंपनीच्या ऑपरेशन्स टीमने कॅप्टन सुमित कपूर व को पायलट शांभवी पाठक यांना या विमानासाठी नेमले. त्यानंतर बीएसआर कंपनीच्या ऑपरेशन्स टीमने या दौऱ्यासाठी कॅप्टन सुमित कपूर व को पायलट शांभवी पाठक यांना पायलट नेमल्याचे नवीन शेड्यूल रोस्टर हे रात्री 23:54 संबंधित व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवले. त्यामुळे ऐनवेळी कोणत्याही पायलटची नेमणूक करण्यात आलेली नव्हती. तर पुरेशा आधी व आदल्या रात्री दिनांक 27/1/2026 रोजी 23:54 पायलट सुमित कपूर व को पायलट शांभवी पाठक यांना नेमण्यात आले होते. त्यांनी विमान उड्डाणापूर्वी पुरेसा आराम केला होता. सुमित कपूर यांना 36 तास व शांभवी पाठक यांना 9 दिवस आराम मिळालेला होता. दुर्घटनाग्रस्त लिअरजेट 45 व्हीटी SSK विमानासंबंधी माहिती. विमानाचे मेकिंग वर्ष 2010. सर्टिफिकेट ऑफ एअरवर्दीनेस 16/9/2021. बीएसआर कंपनीच्या नावाने रजिस्ट्रेशन 27/12/2022. रजिस्ट्रेशनची वैधता 15/8/2027. एअरवर्दीनेस रिव्ह्यू सर्टिफिकेट दिनांक 10/9/2025 रोजी DGCAने सदर विमानाचे निरीक्षण करून सदर सर्टिफिकेट दिले असून ते 1 वर्षासाठी लागू असते. विमानाची अलीकडच्या काळातली तपासणी. बीएसआर कंपनीच्या इंजिनियर्सनी विमान उड्डाणाचे एकूण 4776 तास झाले असताना दिनांक 23/3/2025 रोजी विमानाची शेवटची तपासणी करण्यात आलेली आहे. बीएसआर कंपनीचे कामकाज. बीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नोंदणी 2011 मध्ये करण्यात आली आहे. सध्या या कंपनीचे संचालक व्ही के सिंग व त्यांचा मुलगा रोहित सिंग हे आहेत. बीएसआर कंपनीचे काम व्ही के सिंग हे पाहतात. कंपनीकडे एकूण 16 विमानं, 20 पायलट आणि 36 को पायलट आहे अशी माहिती प्राप्त करण्यात आलेली आहे. तांत्रिक बाबी संबंधीची माहिती. AAIB चा प्राथमिक अहवाल प्राप्त आहे. तथापि अंतिम अहवाल आल्यानंतर पोलीस तपासामध्ये तो समाविष्ट करण्यात येईल व तपासात त्याचा विचार करण्यात येईल. VT SSK विमानाचे वार्षिक इन्शुरन्स
27/8/2025 रोजी काढण्यात आले असून त्याचा प्रीमियम वार्षिक 25,56,384 इतका आहे. विमानाची लायबिलिटी ही 50 कोटी आहे. आतील व्यक्तींची लायबिलिटी प्रति व्यक्ती 1 कोटी इतकी आहे. पायलट सुमित कपूर यांचे ब्रेथ अॅनालायझर टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने 2010 मध्ये व 2017 मध्ये त्यांचे लायसन्स सस्पेंड करण्यात आले होते. त्यानंतर 1 महिना लिअरजेट विमान चालवण्याचे अमेरिकेत ट्रेनिंग करून आल्यानंतर त्यांना को पायलट आणि त्यानंतर SLF या प्रकारचे 100 तासाचे ट्रेनिंग केल्यानंतर सन 2021 मध्ये पायलटचं लायसन्स पूर्ववत मिळालं होतं. त्यानंतर नियमित स्वरूपात पायलट म्हणून ते विमान चालवत होते. CIDच्या मार्फत या घटनेचा पुढचा तपास चालू आहे. उपरोक्त अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी विविध लोकप्रतिनिधीमार्फत शासनाला विनंती करण्यात आली. विशेषतः स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंनी देखील विनंती केली की CBIच्या माध्यमातून याची चौकशी केली जावी. त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने 20/2/2026च्या पत्रान्वये केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली यांना या संदर्भातली विनंती केली आहे. तसंच 6/3/2026 रोजी राज्यातील लोकप्रतिनिधी जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे देखील सदर प्रकरणाची सर्वसमावेशक, पारदर्शी व कालमर्यादा ठरवलेली चौकशी करण्याची विनंती केलेली आहे. मी स्वतः त्या संदर्भात त्यांच्याशी बोललो आणि CBI चौकशीच्या संदर्भात ते आता जो काही अहवाल आहे त्या अहवालाची वाट पाहत आहेत. तो अहवाल आल्यानंतर त्या संदर्भातली पुढची कारवाई ते करणार आहेत. केंद्र शासनाने या विमानाच्या अपघाताची चौकशी केंद्रीय विमान उड्डयन मंत्रालयाच्या अखत्यारीतील एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट ब्युरो AIIB यांच्या मार्फत AAIB यांच्या मार्फत सुरू केली असून त्याचा प्राथमिक अहवाल AAIBच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर अहवालाच्या आधारे पुढील बाबी निदर्शनास येतात. अपघाताची माहिती मिळताच एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे महासंचालक व इतर 3 अधिकारी यांनी घटनास्थळी त्याच दिवशी 28/1/2026 रोजी तातडीने भेट देऊन पाहणी केली. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन DGCA च्या 3 अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथकही घटनास्थळी त्याच दिवशी तपासासाठी दाखल झाले. सदर अपघाताच्या तपासकामी आंतरराष्ट्रीय तांत्रिक सहाय्य देखील घेण्यात आले आहे. त्यानुसार इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन ICAO नियमानुसार नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड NTSB USA याला या प्रकरणाची सूचना देण्यात आलेली आहे व त्यांची मदत घेण्यात येत आहे. बंबार्डियर हनीवेल या विमानाशी निगडीत तांत्रिक कंपन्या आणि फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन USA यांचे तांत्रिक तज्ञ तपासामध्ये सहभागी केले गेले आहेत. फ्लाइट डेटा रेकॉर्डर SSFDR मधील डेटा डाउनलोड करून AAIB लॅबमध्ये विश्लेषण सुरू आहे. विमानातील कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर यामधील डेटा मिळवण्यासाठी NTSBची मदत घेतली जात आहे. सदर अपघाताच्या तपासासाठी एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर AME, एअर ट्रॅफिक कंट्रोलर, एव्हिएशन मेडिसिन स्पेशलिस्ट या क्षेत्रातील तज्ञांची मदत घेतली जात आहे. एकूणच तपासामध्ये तांत्रिक डेटा विश्लेषण, घटनास्थळ तपासणी, आंतरराष्ट्रीय तज्ञांची मदत, फ्लाइट रेकॉर्डर विश्लेषण आणि हवामान विमानतळ परिस्थितीचा अभ्यास या सर्व बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे. सदर अपघाताच्या दरम्यान AAIBच्या अहवालानुसार खालील बाबी निदर्शनास आल्या आहेत. बारामती विमानतळावर अधिकृत MET मेट्रोलॉजिकल सुविधा उपलब्ध नाही. VFR उड्डाणासाठी आवश्यक व्हिजिबिलिटी किमान 5000 मीटरपेक्षा जास्त अपेक्षित आहे. तथापि घटनेच्या वेळी व्हिजिबिलिटी 3000 मीटर इतकी होती. विमानतळावर विंडसॉक शिवाय कोणतेही नॅव्हिगेशन उपलब्ध नव्हते. त्यामुळे सदर लँडिंग हे पूर्णपणे व्हिज्युअल रेफरन्सवर अवलंबून होते.
विमानतळावर स्वतःची ARFF एअरक्राफ्ट रेस्क्यू अँड फायर फायटिंग सुविधा उपलब्ध नव्हती. सन 2016 नंतर रनवेचे डांबरीकरण झाले नव्हते. तसेच रनवेवर खडी व चिन्हे फिकी झालेली आढळली. बारामती विमानतळ हे अनकंट्रोल्ड एअरफील्ड असणारे आहे. सारांश, सदर प्रकरणाची CID मार्फत चौकशी सुरू असून AAIBचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच तपासाच्या अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल. सदर प्रकरण CBIकडे मी आधीच सांगितलं की त्याचा पाठपुरावा सुरू आहे. आता या संदर्भात ही जी काही वस्तुस्थिती आहे, या व्यतिरिक्त काही गोष्टी या ठिकाणी समोर आल्या. खरं म्हणजे रोहित पवारजींनी अतिशय भावनिक पद्धतीने हा मुद्दा मांडला आणि निश्चितपणे चेतन तुपेंनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने तो मुद्दा मांडला, अनेकांनी मांडला. निश्चितपणे महाराष्ट्राची आणि देशाची आणि अजितदादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ही अपेक्षा आहे की याची नीट चौकशी झाली पाहिजे. यातलं सगळं सत्य हे बाहेर आलं पाहिजे आणि याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. मी या निमित्ताने केवळ एवढंच सांगू इच्छितो की रोहित पवार प्रयत्न करतायत, चांगलं आहे, आमचं सगळ्यांचं त्यांच्या प्रयत्नाला समर्थन आहे. मात्र ही भावना होता कामा नये की इतरांना त्याबद्दल काही घेणं देणं नाही आहे. ही भावना अयोग्य आहे. या सभागृहात बसलेल्या बहुतांश लोकांना, अजितदादांच्या कमी अधिक प्रमाणात सर्वांना अजितदादांच्या संदर्भात तीच संवेदना आहे. प्रत्येकाचं हे मत आहे की याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. या चौकशीच्या आड कोणीही येता कामा नये. आणि विशेषतः मागच्या काळामध्ये अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार 3 वेळा तरी किमान मला येऊन भेटले. चौकशीचं काय चाललेलं आहे, चौकशी CBIची कधी सुरू होणार आहे. त्यांनी मला ही विनंती केली की एकदा आम्हाला सगळ्यांना घेऊन तुम्ही अमितभाईंकडे घेऊन चला. मी त्यांना सांगितलं सभागृह आपलं सेशन संपल्यानंतर मी अमितभाईंची वेळ घेतो, तिथे देखील आपण जाऊ. परिवारातही अनेक वेळा त्या संदर्भातली जी काही चर्चा आहे ती झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात प्रत्येकाच्या भावना तेवढ्याच तीव्र आहेत. कदाचित कोणी एक्सप्रेस करतं, कोणी करत नाही. आणि या निमित्ताने एक गोष्ट अजून मला आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे. आपण प्रयत्न करतात ही चांगली गोष्ट आहे आणि मी तर तुम्हाला सांगतो राज्य सरकार आपल्या प्रयत्नांमध्ये जिथे जिथे राज्य सरकारचा रोल असेल पॉझिटिव्ह राहील, तिथे मदतच करेल.